redox reaction. We have studied oxidation and we have studied reduction. Now we have redox reaction. So redox here, red means reduction and OX means oxidation. So what is redox reaction? The reaction in which oxidation and reduction both take place. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं, that reaction is called as the redox reaction. Before that you should know what is oxidation and what is reduction. Then what is oxidation? Gaining of oxygen, oxygen मिळणे किंवा removal of hydrogen, hydrogen निघून जाणे. Both he is called as the oxidation. And what is reduction? Reduction कशाला म्हणायचे? Gaining of hydrogen, hydrogen मिळणे or removal of oxygen, oxygen निघून जाणे, त्याला आपण रिडक्शन म्हणतो. दोन डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनच्या, दोन डेफिनेशन आहे रिडक्शनच्या, दोन्ही माहित पाहिजे. And here we have redox reaction. Both in one reaction we can observe oxidation and reduction both. तर इथे बघा H2S hydrogen sulfide plus SO2 sulfur dioxide reacts with each other to give 3S. S means only sulfur plus twice of H2O. आता बघा इथे एरो केलाय H2S पासून H2O मध्ये. या H2S मध्ये ऑक्सिजन नाहीये, इथं हायड्रोजन आणि S आहे आणि तिकडे हायड्रोजन आणि O आहे, म्हणजे ह्या हायड्रोजनला ऑक्सिजन मिळालाय, म्हणजे इथं काय झालंय ऑक्सिडेशन. आणि इथे बघा काय SO2 आणि तिकडे फक्त S आहे, म्हणजे इथं ऑक्सिजन निघून गेलाय, म्हणजे इथं काय झालंय रिडक्शन. ऑक्सिडेशन रिडक्शन बोथ टेक्स प्लेस. सो इट इज एक्झाम्पल ऑफ redox reaction. आता इथे बघा MnO2, Mn मॅंगनीज, मॅग्नेशियम म्हणायचं नाही, मॅंगनीज डायऑक्साइड प्लस HCl gives MnCl2 मॅंगनीज क्लोराइड प्लस 2H2O प्लस Cl2. आता बघा एरो केला इथून तिथे MnO2 आणि MnCl2, इथे ऑक्सिजन आहे तिथे निघून गेलाय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज व्हॉट रिडक्शन. आणि इथे HCl आहे आणि तिकडे H2O आहे, मग इथं O नाहीये तिकडे O मिळालाय, ऑक्सिजन इज गेनिंग, हायड्रोजन इज गेनिंग दी ऑक्सिजन, इथं ऑक्सिजन ऍड होतोय, मग इथे काय झालं ऑक्सिडेशन. इथं ऑक्सिजन निघून जातोय, इथं ऑक्सिजन ऍड होतोय, हे रिडक्शन आहे हे ऑक्सिडेशन आहे. सो ऑक्सिडेशन रिडक्शन टेक्स प्लेस, बोथ टेक्स प्लेस इन दी वन रिएक्शन. एकाच रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण दिसतं, रिडक्शन पण दिसतं. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड एज दी redox reaction. नेक्स्ट टॉपिक आपल्याला आहे तो म्हणजे करोजन. सो करोजन म्हणजे गंजणे. सो बेसिकली आपल्याला माहिती आहे की लोखंड गंजतं, मग फक्त लोखंड गंजतं असं नाही, कॉपर पण हिरव्या रंगाचं होतं, तांब किंवा चांदी काळ्या रंगाची पडते, ते पण काय झालं करोजन झालं. मग धिस करोजन टेक्स प्लेस ड्यू टू दी ऑक्सिडेशन. करोजन इज अ एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. एव्हरीडे लाईफ ऑक्सिडेशन इज करोजन. So in corrosion what happened? Due to various component of atmosphere, oxidation of metal takes place. म्हणजे आपण मेटल घेतला कुठला आयन सारखा आणि ॲटमॉस्फिअर मधल्या एअर आहे, ऑक्सिजन आहे, वॉटर वेपर आहे, मॉइश्चर आहे, यांच्यामुळं त्या मेटलचं काय होतं ऑक्सिडेशन होतं. अँड ड्यू टू दॅट ऑक्सिडेशन मेटल गेट डॅमेज, तो मेटल काय होतो गंजतो, खराब होतो, कमकुवत होतो. सो धिस प्रोसेस ऑफ वीकनिंग ऑफ मेटल due to the action of air, moisture, water vapor, this weakening process of the metal it is called as the corrosion. weakening म्हणजे कमकुवत, मेटल कमकुवत होतो एअर मुळे, ऑक्सिजन मुळे, वॉटर वेपर मुळे, मॉइश्चर मुळे. this process is called as corrosion. आणि आपण जर बघितलं तर लोखंडाच्या सरफेसवर एक ब्राउनिश कलरचा लेअर तयार होतो, त्याला आपण गंज असं म्हणतो. So rust, that is called as the rust. Rust means what? The brownish layer is formed on the surface of iron. This is called as the rust. And what is the formula of rust? See, formula of rust is Fe2O3. म्हणजे ऑक्सिजन बरोबरच रिएक्शन होते फेरसची आणि फेरस ऑक्साइडचा थर तयार होतो. Fe2O3 डॉट आणि पुढे X लिहिलाय, Fe2O3 डॉट XH2O. H2O म्हणजे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल किती असू शकतात त्या रस्ट मध्ये? 2 असू शकतात, 4 असू शकतात, इट इज नॉट फिक्स्ड. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द रस्ट? दॅट इज Fe2O3 डॉट XH2O. सो द रस्ट ऑफ द आयन इट इज ब्राउनिश इन कलर. जर आपण कॉपर घेतला तांब तर त्याच्यावर जो रस्ट फॉर्म होईल तो ग्रीनिश कलरचा आहे, किंवा सिल्वर घेतला आपण चांदी, त्याच्यावर जो लेअर तयार होईल तो कुठल्या कलरचा असतो? ब्लॅकिश कलरचा.
So we have to see now one activity. आता आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली टेक्स्टबुक मध्ये, ज्या ऍक्टिव्हिटीवरचा क्वेश्चन खूप वेळा येतो पेपरला, करोजन. नाउ सी, फॉर द करोजन नॉट ओनली एअर इज रिक्वायर्ड, मॉइश्चर इज ऑल्सो रिक्वायर्ड. म्हणजे एअर पण पाहिजे, म्हणजे एअर मधला बेसिकली ऑक्सिजन पाहिजे, एअर पण पाहिजे, आणि मॉइश्चर म्हणजे ओलावा किंवा पाणी. पाणी नसतं तर मॉइश्चर म्हणजे ओलावा पाहिजे. सो देअर आर टू फॅक्टर्स नेसेसरी फॉर द करोजन. वन इज एअर अँड सेकंड इज मॉइश्चर. जर दोन्ही फॅक्टर असतील तरच करोजन होईल. इफ ओनली एअर इज प्रोव्हाइडेड अँड नो मॉइश्चर, देअर विल बी नो करोजन. आणि फक्त तुम्ही मॉइश्चर प्रोव्हाइड करतात आणि एअर नाही प्रोव्हाइड करत आहे, देन देअर विल बी नो करोजन. For the process of corrosion, air and moisture, both factors are required. So here we have one activity. So here we have 4 test tubes, and in these 4 test tubes we have kept one iron nail. हे रेड कलरने आपण एक लोखंडाचा खिळा दाखवलाय. 4 टेस्ट ट्यूब आहेत. 4ही टेस्ट ट्यूब मधल्या कंडिशन्स वेगळ्या आहेत, पण 4ही टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय ठेवलेला आहे, लोखंडाचा खिळा. नाउ सी व्हॉट इज देअर इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब, आयर्न नेल, अँड here we have boiled water on which we have layer of oil. वरती हा ऑइलचा लेयर आहे आणि खाली आपण बॉइल्ड वॉटर ठेवलेले आहे. सेकंड मध्ये आपण काय ठेवलेले, सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशन म्हणजे पाणी आहे पण त्याच्यात सॉल्ट ऍड केलेले, सॉल्ट सोल्युशन. तिसऱ्या याच्यात एअर आहे. एअर आहे म्हणजे एअर बरोबर मॉइश्चर पण आहे त्याच्यामध्ये थोडंसं. आणि चौथी टेस्ट ट्यूब बघा, त्यामध्ये काय लिहिलेले, एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. एअर आहे, त्या टेस्ट ट्यूब मध्ये नेल ठेवलेला आहे, आणि अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. असे आपल्याला 4 वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या आहे. आणि इन दिस 4 कंडिशन वी हॅव केप्ट द आयर्न नेल. नाउ हाऊ द करोजन टेक्स प्लेस ते आपल्याला बघायचे. आता बघा, पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे, बॉइल्ड वॉटर in which we have kept the iron nail, and here we have layer of oil. वरती आपण ऑइलचा लेयर दिलाय. जर आपण ऑइलचा लेयर दिलाय याचा अर्थ हवा आत जाईल का, नाही. म्हणजे हा पहिल्या नेलसाठी काय कंडिशन अवेलेबल आहे, वॉटर आहे पण वरतून हवा पास होते का, नाही. म्हणजे एअर आहे का, नाही. सो हियर एअर कॅनॉट पास इनटू द टेस्ट ट्यूब नंबर 1. सो व्हॉट कंडिशन इज प्रोव्हाइडेड, दॅट इज ओनली मॉइश्चर और वॉटर. पाणी प्रोव्हाइड केले, मॉइश्चर प्रोव्हाइड केले, पण एअर जायला जागा आहे का, नाही. And we know for the corrosion air and moisture both are needed. म्हणून we can say no corrosion takes place in the test tube number 1. एका टेस्ट ट्यूब मध्ये, फर्स्ट नंबरच्या टेस्ट ट्यूब मध्ये करोजन होणार नाही, आणि झालं तरी खूप लेस अमाऊंट मध्ये होईल. जर त्या टेस्ट ट्यूब मध्ये थोडीफार हवा असेल तर ते थोडंफार होऊ शकतं, बट 99% there is no corrosion takes place in the test tube number 1 because only factor moisture is available but air is not available. Now in second test tube, now see we have the salt solution. आपल्याकडं सॉल्ट सोल्युशन आहे, त्याच्यात आपण खिळा ठेवलाय आणि वरती ऑइलचा वगैरे लेअर नाहीये, म्हणजे वरतून हवा पण जाते, हवा पण आहे, पाणी पण आहे. एअर अँड मॉइश्चर बोथ इज अवेलेबल. सो करोजन विल टेक्स प्लेस. आणि त्या करोजनला अजून वाढवण्यासाठी आपण नुसतं पाणी नाही घेतलेले, सॉल्ट सोल्युशन आहे. सॉल्टी वॉटरमध्ये जास्त करोजन होतं. सॉल्टी वॉटरमध्ये सॉल्ट स्प्लिट होतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन मध्ये सॉल्ट सोल्युशन सेपरेट होतं, म्हणून इथं काय होणार आहे, जास्त करोजन होणार आहे. सो मोर करोजन टेक्स प्लेस ड्यू टू द सॉल्ट, ड्यू टू द एअर, ड्यू टू द मॉइश्चर इन टेस्ट ट्यूब नंबर 2. टेस्ट ट्यूब नंबर 2 मध्ये सॉल्ट आहे, एअर आहे, मॉइश्चर आहे, ज्या 2 नेसेसरी कंडिशन प्लस सॉल्ट पण प्रोव्हाइड केलेले आहे. सो lot of corrosion takes place in test tube number 2. Now in third test tube C we have air. Air आहे आणि आपण टेस्ट ट्यूब मध्ये खिळा ठेवलेला आहे. सो देयर इज एअर. एअर मीन्स ऑक्सिजन इज देअर, अँड वी नो एअर कंटेन सम अमाऊंट ऑफ वॉटर वेपर. एअर ड्राय नाहीये, त्या एअर मध्ये काहीतरी ओलावा आहे, मॉइश्चर आहे. सो देअर विल बी ऑल्सो रस्टिंग टेक्स प्लेस. म्हणजे टेस्ट ट्यूब नंबर 3 मध्ये पण रेस्टिंग होणार आहे, बट इट इज लेस ॲज कम्पेअर्ड टू दी टेस्ट ट्यूब नंबर 2. थर्ड नंबरच्या टेस्ट ट्यूब मध्ये पण करोजन होणार आहे, पण ते करोजन कसं असणार आहे, थोडं कमी प्रमाणात असणार आहे. बट करोजन टेक्स प्लेस इन टेस्ट ट्यूब नंबर 3 because there is air and there is a moisture. Both conditions are provided. So corrosion takes place in test tube number 3. आता बघा, टेस्ट ट्यूब नंबर 4 मध्ये आपण काय ठेवलेले आहे, एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. वी हॅव इन टेस्ट ट्यूब नंबर 4 we have iron nail, but along with that iron nail we have kept their black color calcium chloride which is anhydrous.
आपण टेस्ट ट्यूब नंबर 4 मध्ये एक अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड ठेवलेले आहे. अनहायड्रसचा अर्थ काय असतो? अनहायड्रस हा हायड्रेटेडचा अपोजिट वर्ड आहे. हायड्रेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आहेत, अनहायड्रस म्हणजे ज्याच्यामधले वॉटर मॉलिक्यूल निघून गेले. पुढे आपल्याला एका लेसन मध्ये हा टॉपिक आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल असतात त्याला हायड्रेटेड सॉल्ट म्हणतात, ज्याच्यामधलं वॉटर मॉलिक्यूल निघून गेले त्याला अनहायड्रस सॉल्ट म्हणतात. मग ह्या टेस्ट ट्यूब नंबर 4 मध्ये आपण ते ब्लॅक कलरचं काय ठेवलेलं आहे? अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड मीन्स द सॉल्ट विच डज नॉट हॅव वॉटर मॉलिक्यूल. त्यातलं वॉटर मॉलिक्यूल निघून गेलेले आणि आपण ते टेस्ट ट्यूब मध्ये ठेवलेले. नाउ व्हेन वी कीप द कॅल्शियम क्लोराईड विच इज अनहायड्रस इन टेस्ट ट्यूब नंबर 4, व्हॉट विल दॅट कॅल्शियम क्लोराईड डू? तो कॅल्शियम क्लोराईड काय करेल? त्या टेस्ट ट्यूब मधलं जेवढं मॉइश्चर आहे तेवढं ऍब्सॉर्ब करायचं काम करेल. म्हणजे तो कॅल्शियम क्लोराईड तिथे ठेवलाच त्याच्यासाठी इट विल ऍब्सॉर्ब ऑल दी मॉइश्चर फ्रॉम दी टेस्ट ट्यूब नंबर 4. नाउ विच कंडिशन इज अवेलेबल, विच फॅक्टर इज अवेलेबल फॉर दॅट नेल? त्या नेलकडे फक्त एअर आहे, पण त्या एअर मध्ये मॉइश्चर आहे का? नाही, कारण ते मॉइश्चर कोणी ऍब्सॉर्ब केलंय? अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. सो देअर विल बी नो रस्टिंग. मग हे 4 वेगवेगळे फॅक्टर आहेत. So as there is oil, no air will pass in test tube number 1, so there will be no corrosion. In second test tube we have air, we have moisture, along with that we have salt also. So there is a lot of corrosion takes place in test tube number 2. In test tube number 3 we have air, we have moisture in that air, so corrosion takes place but comparatively in less amount. And in fourth test tube we have air, but there is no moisture because anhydrous calcium chloride absorbed all the moisture. So there is no moisture, only air is provided. And we know that for the corrosion both factors are necessary, air as well as moisture. चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये मॉइश्चर नाही प्रोव्हाइड होते, सो देअर विल बी नो corrosion takes place in test tube number 4. So in this activity 2 number test tube show a lot of corrosion, nail in the test tube number 2 show a lot of corrosion, and nail in the test tube number 3 show slight corrosion, and nail in the test tube number 1 and 4 does not show any corrosion. So this activity shows that air and moisture both factors are necessary for the corrosion.